इस कुर्सी के अंदर कुछ ना कुछ समस्या है। जो इस कुर्सी के ऊपर बैठता है वही गड़बड़ हो जाता है। तो कहीं ऐसा तो नहीं कि इस आंदोलन से जब विकल्प निकलेगा और वो लोग जब कुर्सी पे जाके बैठेंगे, कहीं वो ना भ्रष्ट हो जाएं, कहीं वो ना गड़बड़ करने लगें। ये एक भारी चिंता है हम लोगों के मन में। कांदा अफगाणिस्तान मधून आणला, यांनी तूर मोझंबिक मधून आणली, यांनी टोमॅटो नेपाळ मधून मागवला आणि मतदान मागायला आमच्यापर्यंत येणार। पलीकडे पंढरपूर आहे, पंढरपुरातल्या मगरवाडी मधला सूरज जाधव नावाचा शेतकऱ्याचा पोरगा, या पोरानं विष प्राशन केलं साहेब। आणि विष प्राशन केल्यावर या पोरानं पोलिसांकरता पत्र लिहिलं नाही, आई वडिलांकरता पत्र लिहिलं नाही, या पोरानं परमेश्वराला पत्र लिहिलं। आणि त्या पत्रामध्ये हे पोरग लिहितं, काय लिहिलं या पोरानं लिहिलं की परमेश्वरा, इथून पुढचा जन्म जर मला कुत्र्या मांजराचा जरी दिला तरी चालेल, पण मला शेतकऱ्याचा जन्म देऊ नको। इतकी आमची वाईट परिस्थिती आहे। ही शेतकऱ्याची अवस्था या लोकांनी करून ठेवली। काय करायचं आहे? आम्ही म्हणत नाही तुम्ही खाणाऱ्यांचा विचार करू नका, पण पिकवणाऱ्याचा विचार इथं कोणी करणार आहे का हे सुद्धा तुम्हाला आम्हाला विचारावं लागेल। रामदेव बाबाची जडीबुटी जगातल्या 122 देशामध्ये पाठवता आणि माझ्या शेतकऱ्यांना पिकवलेल्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणता, ही तुमची कुठली व्यवस्था आहे? हा कुठला न्याय आहे हे आम्हाला विचारावं लागेल। म्हणून कधी